रणजितसिंह मोहिते पाटलांवर पक्षानं केली कारवाईची शक्यता। विधानसभेत पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर कारवाईची शक्यता। वनमंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेत असल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण। ईडी सीबीआयची टांगती तलवार असल्यानं शिंदे भविष्यात 2 ते 3 पक्ष बदलणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांचा दावा। पक्ष बदलल्यानंतर शिंदे वरिष्ठांच्या स्पर्धेत असतील असाही लगावला टोला। प्रयागराज कुंभमेळ्यातील चिंगराचिंगरीत 15 भाविकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज। शेकडो नागरिक जखमी। उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याचं राजकीय मार्केटिंग करण्यापेक्षा जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं। चिंगराचिंगरीच्या घटनेवरून खासदार संजय राऊतांची टोलेबाजी। वारंवार सांगूनही गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यात उत्तर प्रदेश सरकार अपयशी। निरंजन आखाड्याचे महंत प्रेमानंद पुरींचा आरोप। कुंभमेळ्याचं व्यवस्थापन लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी। ॲडव्होकेट केतन तिरोडकरांची वाल्मिक करार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। याचिकेत धनंजय मुंडे यांच्यावर देखील गंभीर आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस करणार प्रचार। सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणी आरोपी शरीफुल्लाह वांद्रे कोर्टात हजर करणार। पोलीस पुन्हा आरोपीची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। टोरेस प्रकरणामध्ये युक्रेनच्या नागरिकाला आर्थिक गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या। परदेशी आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यात आरोपीनं मदत केल्याची माहिती। शेअर बाजारामध्ये नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत कुर्ल्यातील एका तरुणाला लाखो रुपयांचा गंडा। हैदर खान असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।